संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार अशी चर्चा आहे। त्याबाबत खासदार सुनील तटकरे यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। पाठीमागच्या काळात ठाकरे बंधू एकत्र येतील अशी एक शक्यता होती। त्यानंतर दादा आणि साहेब सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला की पवार कुटुंब एकत्र येईल का, त्यावर ते म्हणले पांडुरंगाची इच्छा। तुम्हाला काय वाटतं, कुटुंबाने एकत्र यावं राजकीय आणि कुटुंब म्हणून? मी राजकीय भूमिका या ठिकाणी मांडली। शेवटी कुटुंब म्हणून पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेले 60-65 वर्ष आज त्या ठिकाणी, त्यामुळे कौटुंबिक नातं हा कुटुंबाचा अधिकार आहे, त्यावरती मी बिलकुल काय भाष्य करणार नाही। पण राजकीय भूमिका ही स्पष्ट निर्विवादपणाची आहे की आमची वाटचाल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या इंडियामधली आज आहे, उद्याही राहील। पण त्याचं असंही म्हणणं होतं दादा आणि साहेब जे ठरवतील ते मला मान्य असेल। दादांनी आणि पक्षांनी सामुदायिक निर्णय घेतला इंडियामध्ये राहण्याचा, पुढे ठरवलं नाही तो विषय येतच नाही। पक्षाच्या कुठल्याही फोरमवरती आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये बदल होण्याचे कुठलेही संकेत आज नाहीत, उद्याच्या भविष्यामध्ये येण्याची सुतराम शक्यता नाही। बाकी इतर जे काय असेल तो कौटुंबिक बाब आहे। सांगली जिल्ह्यातले 4 ते 5 माजी आमदार तुमच्या पक्षामध्ये आले, विषय जयंत पाटलांविषयीचा आहे। जयंत पाटील कधी येणार तुमच्या पक्षामध्ये, काय भेटी? जयंत पाटील येणार असं तुम्हाला कोणी सांगितलं? जयंत पाटील एक 90 सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करणारे एक सहकारी आहेत। आम्ही एकमेकाच्या सोबत काम केलंय, त्यांच्या मनात काय कधी कोणाला फारसं कधी कळलेलं नाही, त्यामुळे उद्याच्या भविष्यातली त्यांची वाटचाल काय मला माहित नाही। पण आम्ही आज जी काय वाटचाल करतो त्याच्यामध्ये अनेक सहकारी आमच्याशी जोडले जातात। तुमच्या कधी संपर्कात आले, कधी बोलले तुम्हाला काय मनात? माझी विधिमंडळामध्ये एकदा अशी सहज भेट झाली। आमचा दीर्घकाळचा राजकीय प्रवास सोबत झालेला असल्यामुळे मैत्री आहे। मैत्री खातर चर्चा 1-2 वेळेला विधिमंडळामध्ये झाली, यापेक्षा काय वेगळी झालेली नाही आणि तशी होण्याची काही शक्यता आहे। मैत्री आहे देखील म्हणताय, अस्वस्थ वाटतं जयंत पाटील तुम्हाला भेटल्यानंतर? वाटले अस्वस्थ? तुम्हाला नेमकं काय वाटते ते तुम्ही सांगा, मग मी बोलेन। सध्या संख्याबळ कमी आहे त्यांच्याकडे। एक असं आहे की पोटातलं पाणी हलून न देणं हा जयंत पाटलांची खासियत, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला काही वाचता येणार नाही, एवढं मात्र मला नक्की माहिती। तुम्ही हलवणार का नाही त्याच्या पोटातलं पाणी? अनेक वर्षाचं पाणी तुम्ही हलवू शकता, प्रयत्न तोंडावर आणाल सगळं, बोलतील ते अलीकडे दिसत नाही स्क्रीनवर नाही, तो त्यांचा भाग आहे। शेवटी ते आज एका राजकीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे तुमच्यासारखे ऍक्टिव्ह दिसत नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।